नमस्कार मित्रांनो. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. देशातील एक प्रतिष्ठित संस्था एम्स गोरखपूर इथे नोकरीची एक मोठी संधी आलेली आहे. अनेकांसाठी ही त्यांच्या करिअरला एक नवी दिशा देणारी संधी ठरू शकते. चला तर मग या 2025च्या भरती मोहिमेबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर एकूण जागा आहेत तब्बल 69. आता हा आकडा कदाचित तुम्हाला थोडा कमी वाटेल, पण थांबा, यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील आणि वेगवेगळ्या लेव्हलच्या पदांचा समावेश आहे. त्यामुळे बऱ्याच प्रकारच्या उमेदवारांसाठी इथे संधीचे दरवाजे उघडले आहेत. आणि लक्षात घ्या, ही काही साधीसुधी भरती नाहीये. एम्स गोरखपूर सारख्या देशातील सर्वोच्च आरोग्य संस्थेचा भाग होण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. ही संस्था आरोग्य सेवेतील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी बनवली आहे. म्हणजे इथे काम करणं हे एका प्रकारे देशसेवाच आहे. बरं, तर या संधीबद्दल सगळं काही व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये ही माहिती बघणार आहोत. सगळ्यात आधी संधीचं स्वरूप काय आहे, मग नक्की कोणती पदं आहेत, त्यासाठी पात्रता काय लागेल, परीक्षा कशी असेल आणि शेवटी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून. एम्स गोरखपूर म्हणजे नेमकं काय आणि या संधीचं महत्त्व किती आहे हे आधी समजून घेऊया. एम्स गोरखपूरचं ध्येय फक्त रुग्णांवर उपचार करणं इतकंच मर्यादित नाहीये, तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवणं हे सुद्धा एक मोठं उद्दिष्ट आहे. विचार करा, अशा मोठ्या ध्येयाचा भाग होण्याची ही किती दारुण संधी आहे. ठीक आहे, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, विभाग 2, रिक्त पदे. चला पाहूया नक्की कोणत्या पदांसाठी किती जागा उपलब्ध आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ग्रुप अ मधल्या सिनियर पदांपासून ते ग्रुप क पर्यंत सगळ्यांसाठी काही ना काही संधी आहे. ट्युटरसारख्या टीचिंग पदांपासून ते ॲडमिनिस्ट्रेशन आणि टेक्निकल पदांपर्यंत अनेक पर्याय आहेत आणि प्रत्येकासाठी वेतनसर सुद्धा खूप आकर्षक आहे. यातली एक खास गोष्ट म्हणजे ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट या पदासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल 40 जागा आहेत. जे आरोग्य सेवेच्या या महत्त्वाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही खराच एक मोठी संधी आहे. तर पुढचा विभाग आहे विभाग 3, पात्रता. जागा तर कळल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपण अर्ज करण्यासाठी पात्र आहोत की नाही. चला, काही मुख्य पदांसाठी लागणारी पात्रता काय आहे ते बघूया. आता हे बघा, ग्रुप अ मधलं हे एक सिनियर पद आहे. त्यामुळे इथे फक्त शैक्षणिक पात्रता नाही, तर सोबत 3 वर्षांचा शिकवण्याचा अनुभवही खूप गरजेचा आहे. यावरूनच या पदाची जबाबदारी किती मोठी असेल याचा अंदाज येतो. इथे एक गोष्ट नीट समजून घ्या. कोणत्याही शाखेतील पदवी ही आवश्यक पात्रता आहे. पण जर तुमच्याकडे MBA किंवा सरकारी नियमांचं ज्ञान असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे पदवीधर अर्ज करू शकतात, पण ज्यांच्याकडे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे त्यांचे चान्सेस थोडे जास्त असतील. ओके, आता येतोय पुढचा टप्पा, विभाग 4, परीक्षा प्रक्रिया. समजा तुम्ही पात्र आहात, तर तुमची निवड कशी होणार? तर निवड प्रक्रिया ही पूर्णपणे संगणक आधारित चाचणी म्हणजे CBTद्वारे होणार आहे. इथे बघा किती इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक पदासाठी परीक्षेची पद्धत किती वेगळी आहे. ट्युटर पदासाठी 100 गुणांच्या परीक्षेत तब्बल 50% भर हा विषय ज्ञानावर आहे. तर दुसरीकडे मॉर्च्युरी अटेंडंट पदासाठी 400 गुणांची परीक्षा आहे, ज्यात हॉस्पिटल सेवांसारख्या प्रॅक्टिकल ज्ञानाला जास्त महत्त्व दिलं आहे. आणि बाकीच्या बहुतेक पदांसाठी परीक्षेचा पॅटर्न एकदम सोपा आणि सरळ आहे. 20% प्रश्न जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूडवर आणि तब्बल 80% प्रश्न तुमच्या विषयाच्या ज्ञानावर आधारित असतील. याचाच अर्थ तुमचा विषय जर पक्का असेल तर ही परीक्षा क्रॅक करणं खूप सोपं आहे. परीक्षेचे काही नियम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 1/4 गुण कापले जातील. आणि दुसरं म्हणजे पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी प्रत्येक कॅटेगरीसाठी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ठरवलेले आहेत. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. विभाग 5, ऑनलाईन अर्ज कसा करायचा. अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे ते आता समजून घेऊ. सगळ्यात आधी या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2025ला सुरू होईल आणि 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. ही डेडलाईन अजिबात चुकवायची नाही. परीक्षेची तारीख नंतर वेबसाईटवर जाहीर होईल.
अर्ज भरण्याची प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. वेबसाईटवर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करायचं, तुमची माहिती भरायची, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि शेवटी फी भरायची. फॉर्म भरताना प्रत्येक टप्प्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन वापरायला विसरू नका, म्हणजे काही गडबड होणार नाही. आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया. वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वेगवेगळं शुल्क आहे. अराखीव आणि ओबीसी उमेदवारांसाठी 1770 रुपये, तर SC, ST आणि EWS साठी 1416 रुपये आहे. दिव्यांग व्यक्तींना शुल्कातून सूट दिली आहे. आणि हो, हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ते परत मिळणार नाही. हा एक खूप खूप महत्वाचा नियम आहे. याकडे विशेष लक्ष द्या. ही जी घोषणा आहे ती उमेदवाराला स्वतःच्या हस्ताक्षरात आणि फक्त इंग्रजी भाषेत लिहून अपलोड करायची आहे. यात जर काही चूक झाली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो, त्यामुळे खूप काळजी घ्या. तर ह्या सगळ्या प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमची पदवी असो, अनुभव असो किंवा इतर कोणतीही पात्रता असो, ती सगळी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण झालेली असावी. ह्या तारखेनंतर मिळालेली कोणतीही पात्रता ग्राह्य धरली जाणार नाही. तर मित्रांनो, ही होती एम्स गोरखपूर भरतीची संपूर्ण माहिती. एक प्रतिष्ठित संस्था, विविध पदांच्या संधी आणि एक अतिशय स्पष्ट निवड प्रक्रिया तुमच्यासमोर आहे. आता विचार करण्याची वेळ तुमची आहे. हीच ती संधी असू शकते का, जी तुमच्या व्यावसायिक आयुष्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल?